लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आज आपण अगदी घरच्या घरी चटपटीत रगडा चाट कसा बनवायचा ते बघणार आहोत। गाडीवर मिळणाऱ्या 2 प्लेट रगडा चाटच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर मनसोक्त हा रगडा चाट घरामध्ये तयार करू शकता। चाटसाठी 2 चटण्या लागतात ते सुद्धा दाखवलेलं आहे। अशा चटण्या तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी पाणीपुरी म्हणाल, शेवपुरी म्हणाल किंवा अगदी दहीपुरी सगळे चाटचे प्रकार तयार करू शकता। आणि पाणीपुरीच्या गाडीवर मिळणारं अनहायजेनिक खाण्यापेक्षा असं हे घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीत तुम्ही सुद्धा हा रगडा चाट नक्की ट्राय करा। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत परफेक्ट मेजरिंग देऊन आणि भरपूर टिप्ससह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। रेसिपीची सुरुवात रगड्यासाठी वाटाणा शिजवण्यापासून करू। तसं बघायला गेलं तर सफेद वाटाण्यापासून हा रगडा तयार केला जातो, पण मी सांगते म्हणून ना अर्धा कप हिरवा सुका वाटाणा आणि अर्धा कप सफेद वाटाणा स्वच्छ धुवून रात्रभर आपल्याला हे भिजवायचं आहे। असं 2 इक्वल प्रमाणात जर आपण हा भिजवून रगडा याचा केला की चवीलाही अगदी छान लागतो, कारण सफेद वाटाण्याच्या तुलनेत हिरवा वाटाणा चवीला छान लागतो। त्याने रगड्याला ही चव अगदी छान येते। तुम्हाला हवं असेल तर फक्त सफेद वाटाणा तुम्ही कपभर भिजवून घेऊ शकता। लवकर शिजावा म्हणून कुकरला काढून घेणार आहोत। आता जर तुमचा 1 कप हा वाटाणा असेल, भिजून साधारणतः 2.5 कप होतो। आता त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे आपण इथे वजनी म्हणाल तर साधारणतः एक 200 ग्राम प्रमाणात कच्चे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। वाटाण्याबरोबर बटाटा सुद्धा शिजून तयार होतो। इथे आपण अगदी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे। वाटाणा व्यवस्थित बुडेल इतपतच यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि कुकरच्या साधारणतः एक 4 शिट्या काढून घेणार आहोत। वाटाणा शिजायला तुमच्या कुकरला जशा शिट्या लागतात त्यानुसार तुम्ही शिट्या घेऊ शकता। आता शिट्या होईपर्यंत अजिबात वेळ घालवायचा नाही। चाटसाठी मस्त पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी ना अशी साधारणतः एक 5-6 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते। कशी बनवायची त्याचं प्रमाण इथे दिलेलं आहे, नक्की चेक करा। आता ही चाटसाठी हिरवी चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः एक मूठभर किंवा 1 कपभर आपण इथे ताजा पुदिना घेतलेला आहे। आता ही पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी ना कोवळी जर देठं असतील ना तर ती सुद्धा थोडीशी तुम्ही यामध्ये घेऊ शकता, कारण देठामध्ये स्वाद खूप असतो। 1 कप पुदिन्यासाठी 1 कप देठांसहित कोथिंबीर आपण इथे घेतलेलं आहे। दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1 मोठी लसणाची पाकळी घेतली आहे, लहान असेल तर 2 ते 3 घेऊ शकता। अगदी अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे। 1 लहान आकाराचा कांदा असतो ना त्यातला सुद्धा अर्धा कांदा घेतलेला आहे। अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। पुदिन्याची विकतची चटणी आपण कशी थोडी चटपटीत लागते ती होण्यासाठी साधारणतः एक अर्धा लिंबाचा रस पिळून घालणार आहोत, साधारणतः 2 चमचे भरून। एक तर प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतं आणि चटणीलाही मस्त एक टँगी आणि मस्त चव आणतं। आता गरजेपुरतं थोडंसं पाणी घालून छान चटणी आपण याची मिक्सरला फिरवून घेतली। आता चटणी जर तुम्हाला जास्त दिवस स्टोअर करायची तर अगदी कमीत कमी पाण्याचा उपयोग करून ही चटणी आपण अशी फिरवून घ्यायची। जर पटकन खायची असेल तर थोडीशी पातळ केली तरी सुद्धा चालू शकेल। आता घरामध्ये तुम्ही पाणीपुरी करता, तुम्ही दहीपुरी करता, शेवपुरी असे कोणतेही भेळीचे वगैरे प्रकार करता त्याला ही चटणी चालू शकते। आता मस्त चिंच, गूळ, साखर घालून एक मस्त चटपटी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत, तर त्याचं सुद्धा प्रमाण इथे दिलेलं आहे। अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी 15 ते 20 दिवस स्टोअर करून खाऊ शकता। चटपटीत चिंचगुळाची चटणी बनवण्यासाठी काय केलं, साधारणतः 1 कप चिंचेचा कोळ घरामध्येच काढून घेतला। आता 1 कप चिंचेचा कोळ असेल तर त्यासाठी अर्धा कप साखर आणि अर्धा कप गूळ घ्यायचं आहे। साखर किंवा गूळ दोघांपैकी एकच काहीतरी वापरू शकता, पण दोन्ही वापरलं ना तर विकत जशी चटणी छान चवीची मिळते ना तशी तुम्ही घरामध्ये तयार करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे जितका चिंचेचा कोळ तितकंच तुम्हाला गूळ किंवा साखर म्हणजे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं घ्यायचं आहे, म्हणजे चटणी चवीला छान लागते। त्याने चटणी खूप जास्त आंबट सुद्धा होत नाही। आता या आपण एका पॅनवर काढून घेतला आणि संपूर्ण साखर, गूळ या चिंचेच्या कोळामध्ये विरघळून साधारणतः 1-2 मिनिटं थोडं घट्ट होईपर्यंत आपण चांगलं शिजवून घेतलं। थोडंसं मधाप्रमाणे झालं की यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेतलंय, अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला पावडर घेतलाय, अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, अगदी पाव चमचा यामध्ये किंवा 2 चिमूट हिंग घेतलेला आहे आणि चमचाभर काश्मीरी पावडर घेतलेली आहे। हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता।
पण इतक्या जिन्नसांसाठी इतके मसाले अगदी परफेक्ट आहे. खूप जास्त मसाले जर तुम्ही याला वापरले ना तर फक्त मसाल्यांचा फ्लेवर येतो. आता मसाले घातल्यावर साधारणतः 1 मिनिटभरच आपण थोडंसं वर खाली करून घेतलं आहे. म्हणजे चिंचेचा कोळ, गूळ, साखर विरघळून संपूर्ण चटणी तयार व्हायला साधारणतः 8 ते 10 मिनटं मध्यम आचेवर लागू शकतात. थोडी घट्ट जर ही चटणी तुम्ही गार करून फ्रीजमध्ये जर भरून ठेवली ना तर 15 ते 20 दिवस तुम्ही साध्या आपल्या फ्रीजमध्ये भरून ठेवू शकता. डीप फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. आणि जेव्हा तुम्हाला वापरायला घ्यायची थोडं पातळ पाणी घालून तुम्ही करून नंतर हे वापरायला घेऊ शकता. यामध्ये अजिबात आपण प्रिझर्वेटिव्ह, कोणतंही आर्टिफिशियल फ्लेवर, रंग न वापरता अगदी घरगुती हायजेनिक पद्धती तयार केल्यामुळे एक 15-20 दिवस चांगली राहते. अशी ही तुमची कोणत्याही चाट प्रकारांबरोबर किंवा कोणत्याही पकोडीबरोबर किंवा भज्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे. हिरवी चटणी साधारणतः एक 5-6 दिवस चांगली राहते आणि 15-20 दिवस ही चिंच गुळाची चटणी. अशी चटण्यांचे प्रकार आपले तयार झालेले आहेत. आणि कुकरच्या शिट्या घेण्यासाठी गॅस मोठाच ठेवलेला होता आणि साधारणतः 4 शिट्या झालेल्या आहेत. कुकर थोडासा गार झाला की झाकण काढून बघितलेलं आहे. सुरुवातीला बटाटा चांगला शिजलेला आहे. तो एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि बटाटा थोडासा आपण गार करून याची नंतर सालं काढून घेणार आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता दोन्ही प्रकारचे वाटाणे अगदी मस्त छान शिजलेले आहे. अगदी मध्ये थोडासा मोठा अख्खा राहिला ना वाटाणा तरीसुद्धा अगदी रगड्यामध्ये छान लागतो. थोडासा असा वरसेवर आपण थोडंसं हे मऊ करून घेतले किंवा असं हे थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे. अगदी असं लगदा करायचं नाही. जे बटाटे होते त्याची सालं काढून घेतली आणि एखाद्या पावभाजी मॅशरने किंवा अगदी हाताने हा कुस्करून घेतला तरीसुद्धा चालू शकेल. थोडा मोठा आपण हा बटाटा कुस्करून घेतलेला आहे. आणि साधारणतः तुमचा पाव किलो हा वाटाणा असेल तर त्याला साधारणतः पाव किलो किंवा 200 ग्राम प्रमाणात हा बटाटा आणि वाटाणा अगदी परफेक्ट आहे. दोघांचं प्रमाण इक्वल जरी घेतलं तरीसुद्धा चालू शकेल. शिजवून घेतलेल्या या वाटाण्यामध्येच हा कुस्करून बटाटा घातलेला आहे. बटाटा जर या रगड्यामध्ये घातला ना तर याला थोडासा एक थिकनेसपणा येतो आणि चवीला रगडा अगदी अप्रतिम होतो. आता साधारणतः 1-2 मिनटं आपण याला थोडंसं वर खाली करून घेतलं. थोडं घट्ट जर वाटत असेल तर अर्धा कप साधं पाणी घालून पुन्हा थोड्याशा वाटीने किंवा ग्लासने पावभाजी मॅशरने अगदी वरसेवर आपण हे छान एकत्र करून घेतलं. म्हणजे बटाटा कुस्करलेला वाटाण्यामध्ये एक संध छान झाला पाहिजे. आता आपल्याला हवं असेल तर गॅस ऑन करू शकता आणि यामध्ये काही आपण बेसिक मसाले घातलेले आहे. ज्यामध्ये 1 चमचाभर चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अगदी पाव चमचा आपण हिंग घेतलेला आहे, पाव चमचा काश्मीरी पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं काळं मीठ किंवा अगदी साधं मीठ वापरू शकता. थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरणार आहोत. जर आवडत असेल तर थोडासा कांदा आणि थोडासा टोमॅटोसुद्धा तुम्ही यामध्ये भुरभुरू शकता. आणि फक्त मोठ्या आचेवर ना फक्त 1 उकळी आणायची आहे. म्हणजे मसाल्यांमध्ये सगळे फ्लेवर छान एकजीव परतले जातात. रगड्याचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि सगळ्या घरात ना मस्त सुगंध पसरला आहे. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. असा हा तुमचा रगडा तयार झालेला आहे. अगदी पाणीपुरी असेल, शेवपुरी असेल, दहीपुरी असेल, अगदी कोणत्याही प्रकारच्या चाटसाठी हा रगडा चालू शकतो. आणि हिरवा वाटाणा घातल्यामुळे रगडा चवीला अगदी मस्त लागतो. गरमागरम रगडा तयार झालेला आहे. वाटी मांडायला घेणार आहोत तर त्यासाठी पळीभर आपण रगडा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार प्लेट किंवा कोणत्याही वाट्यांमध्ये करू शकता. आता सजावटीसाठी तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सजवून घेऊ शकता. यावर थोडीशी खारी बुंदी, थोडीशी बारीक शेव भुरभुरलेली आहे. हवा असेल तर थोडासा कांदा, टोमॅटोसुद्धा आवडीप्रमाणे भुरभुरू शकता. अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि खातानाही अगदी छान लागतं. हवं असेल तर रगड्यावर तुम्ही चटण्या दोन्ही प्रकारच्या घालून वरून कांदा, टोमॅटो, शेव, रायता वगैरे घालू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही हे सजवून घेऊ शकता. थोडीशी पुदिन्याची चटणी आपण घातली, थोडीशी चिंच गुळाची चटणी घातलेली आहे. पुन्हा यावर थोडीशी शेव, कांदा, टोमॅटो आपण भुरभुरणार आहोत. असा हा तुमचा चटपटीत अगदी घरच्या घरी हायजेनिक पद्धतीत रगडा चाट खाण्यासाठी तयार झालेला आहे. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः 8 ते 9 प्लेट तुमचा हा रगडा तयार होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुदिन्याची हिरवी चटणी, चिंच गुळाची चटणी आणि असा हा चटपटीत रगडा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपलं कुकिंग तिकीट मराठीवर सध्या मसाल्यांची फ्री ऑफर सुरू आहे. शिपिंगसुद्धा फ्री आहे. ज्यांना कोणाला आपले मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. मेसेज करून मसाले ऑर्डर करू शकता. शिवाय आपले मसाले आपल्या वेबसाईटला सुद्धा मिळतात, तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.